नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. घटक वर्गीकरण इंग्रजी वर्णमाला यामधील उपघटक आहे विसंगत पद ओळखणे. यासाठी आपल्याला कोणकोणती माहिती असणं आवश्यक आहे. या उपघटकातील प्रश्नामध्ये अक्षरमालेतील दिलेले अक्षरे व त्यांचे क्रमांक यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नामध्ये इंग्रजी वर्णाक्षरे असलेली 4 पदे दिलेली असतात. प्रत्येक पदातील वर्णाक्षराचा अक्षरमालेतील स्थान क्रमांक आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. शेजारील 2 अक्षरामधील संबंध, इंग्रजी स्वर, अक्षरांच्या स्थान क्रमांकांची बेरीज, गुणाकार, त्यांच्यातील फरक, वर्ग यापैकी संबंध लक्षात ठेवून विसंगत पद असणारा पर्याय आपल्याला शोधायचा असतो. यासाठी वर्ग संख्या आणि मूळ संख्या लक्षात असणं गरजेचं आहे. यासाठी इंग्रजी वर्णमाला वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येणं आवश्यक आहे. याशिवाय ए पासून झेड पर्यंत किंवा झेड पासून ए पर्यंत 1 ते 26 अनुक्रमांक देता आले पाहिजेत. म्हणजेच एकंदरीत प्रश्नातील वर्णाक्षरांचा पॅटर्न आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे या प्रश्नामध्ये असणारी जी 4 पद असतात त्यातील विसंगत असणारं पद आपल्याला सहज ओळखता येतं. प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढील पैकी गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. पहिलं उदाहरण आहे MP, UX, CE, PS. आता या वर्णाक्षराचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला त्यांचे वर्णमालेतील स्थान आपण काय आहे ते बघूया. त्यांचे क्रमांक आपण लक्षात घेऊया. पहिला शब्द आहे, पहिलं पद आहे MP, दुसरं UX, CE आणि PS. या अक्षरांचे वर्णमालेतील स्थान क्रमांक ABCD वरून आपल्याला लक्षात घेता येतील. म्हणजे वर्णमालेमध्ये त्यांचं स्थान काय आहे ते आपण बघूया. M चा क्रमांक आहे 13 आणि P चा क्रमांक आहे 16. जे 13 आणि 16. UX यांचे क्रमांक काय आहेत बघूया आपण. U चा क्रमांक आहे 21 आणि X चा क्रमांक आहे 24. CE यांचे क्रमांक, C चा क्रमांक आहे 3 आणि E चा क्रमांक आहे 5. P आणि S यांचे क्रमांक, P चा क्रमांक आहे 16 आणि S चा क्रमांक आहे 19. अशा प्रकारे त्यांचे क्रमांक आपण लक्षात घेतले. आता त्यांच्या स्थान क्रमांकातील फरक आपण बघूया. 13 आणि 16 यामधील फरक 3 आहे. त्यानंतर UX 21 आणि 24 यामधील फरक 3 आहे. CE यांच्या स्थान क्रमांकातील फरक 3 आणि 5 यामधील फरक 2 आहे. PS 16 आणि 19 यामधील फरक 3 आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये जी वर्णाक्षर दिलेली आहे त्या वर्णाक्षरांच्या स्थान क्रमांकातील फरक समान म्हणजे 3 आहे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र वर्णाक्षरांच्या स्थान क्रमांकातील फरक 2 आहे. म्हणून विसंगत घटक पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये दिलेली पद आहेत FE, HC, LB आणि XA ही दिलेली आहे. यांचे स्थान क्रमांक काय आहेत आपण बघूया. ABCD वर्णमाला या ठिकाणी दिलेली आहे. F आणि E यांचा स्थान क्रमांक, F चा स्थान क्रमांक 6 आहे आणि E चा स्थान क्रमांक 5 आहे. त्यानंतर HC चा स्थान क्रमांक 8 आणि 3 आहे. LB 12 आणि 2 आहे. त्यानंतर XA 24 आणि 1 आहे. या स्थान क्रमांकांचा जर आपण गुणाकार केला तर पहिल्या पदातील F आणि E यांच्या क्रमांकाचा गुणाकार 6 गुणिले 5 म्हणजे किती येणार आहे? 6×5 = 30 येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या पदातील वर्णाक्षरांच्या क्रमांकांचा गुणाकार 8 गुणिले 3 8×3 = 24 येणार आहे. त्यानंतर LB तिसऱ्या पदातील 12 आणि 2 यांचा गुणाकार 24 आला. XA यांच्या स्थान क्रमांकाचा गुणाकार 24 गुणिले 1 24 आला. तर यावरून आपल्या लक्षात आलं
की पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मधील वर्णाक्षरांच्या स्थान क्रमांकांचा गुणाकार समान म्हणजे 24 आहे आणि पहिल्या पर्यायातील वर्णाक्षरांच्या स्थान क्रमांकाचा गुणाकार 30 आहे. म्हणून वेगळं पद कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 1 FE हे विसंगत पद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये पहिला शब्द आहे, पहिलं पद आहे PLUS प्लस, दुसरं ONE1, तिसरं पद आहे NAME नेम आणि चौथं पद आहे UNO युनो. आता यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक शब्दामध्ये अक्षरांची संख्या सुद्धा वेगळी आहे. पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायामधील अक्षरांची संख्या समान आहे, दुसऱ्या आणि चौथ्यामधील समान आहे. परंतु या वर्णाक्षरांचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर यामध्ये काही इंग्रजी स्वर आपल्याला दिसून येतात. प्लस या शब्दामध्ये एकच इंग्रजी स्वर आहे. हे इंग्रजी स्वर कोणते आहेत? AEIOU हे इंग्रजी वर्णमालेतील 5 स्वर आहेत. पहिल्या पदामध्ये एक स्वर आहे यू, दुसऱ्या ONE या पदामध्ये 2 स्वर आहेत, तिसऱ्या NAME या पदामध्ये 2 स्वर आहेत आणि चौथ्या पदामध्ये सुद्धा UNO यामध्ये 2 स्वर दिलेले आहेत. म्हणजेच या प्रत्येक पदातील स्वरांची संख्या जर आपण विचारात घेतली तर पर्याय क्रमांक 1 मध्ये एक स्वर आहे आणि उरलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायातील शब्दामध्ये मात्र प्रत्येकी 2 स्वर आहेत. म्हणून स्वर संख्येवरून आपल्याला पर्याय 1 हा विसंगत घटक लक्षात येतो, कारण प्लस या इंग्रजी शब्दात एक स्वर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये दिलेले शब्द आहेत, दिलेली पद आहेत MOK WYU HFJ CEA. तर या पदामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. सुरुवातीला आपण त्यांच्या वर्णाक्षरांतील त्यांच्या प्रत्येक पदातील वर्णाक्षरांचा क्रम आपण विचारात घेऊया. वर्णमालेतील स्थान क्रमांक आपण त्याचा काय बघूया. M 13 आहे, त्यानंतर O 15 आहे आणि K 11 आहे. म्हणजे M 13, O 15 आणि K 11 हा त्यांचा स्थान क्रमांक आहे. दुसऱ्या पदातील शब्दांचा वर्णाक्षरांचा क्रमांक W 23, Y 25 आणि U 21 आहे. तिसऱ्या पदातील वर्णाक्षरांचा क्रम 8, 6 आणि 10 आहे आणि चौथ्या पदामध्ये 3, 5 आणि 1 आहे. आता आपण या क्रमांकातील फरक विचारात घेऊया. पहिलं पद आहे MOK. M आणि O यामधील फरक 13 आणि 15 मधील फरक 2 आहे आणि 15 आणि 11 म्हणजे M च्या पुढील दुसरे पद आणि O च्या मागील चौथे पद K आहे. म्हणजे पुढील आणि मागील -4 आणि +2. दुसऱ्या पदामध्ये सुद्धा 23 आणि 25 या मधला फरक +2 आणि 25 आणि 21 या मधला फरक -4. म्हणजे 25 पासून 4 अक्षर माग गेलं की म्हणजे Y पासून चौथा अक्षर माग आहे. Y या ठिकाणी 25 क्रमांक आहे, तिथून 4 अक्षर मागे गेलो आपण. पहिला अक्षर Y च्या मागील पहिला अक्षर X, दुसरं W, तिसरं V आणि चौथं U दिलेलं आहे. म्हणजे मागील अक्षर चौथं दिलेलं आहे. तसं H पासून मागील दुसरं अक्षर 8 आणि 6 H चा क्रमांक किती आहे? 8 आहे आणि F चा क्रमांक 6 आहे. म्हणजे F च्या मागील दुसरं अक्षर F दिलेलं आहे आणि J हे F पासून पुढील चौथा अक्षर J दिलेलं आहे. अशा तऱ्हेनं -2 आणि +4 हा त्यांच्यातला फरक आला. C पासून दुसरं अक्षर पुढील E आहे आणि E पासून मागील चौथं अक्षर A आहे. जशा तऱ्हेनं प्रत्येक 2-2 अक्षरामधील
प्रत्येक शब्दातील वर्णाक्षरामधील फरक आपण काढला तर यामध्ये आपल्या लक्षात येते पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये जी वर्णाक्षर दिलेली आहेत या प्रत्येक सलग असणाऱ्या वर्णाक्षरातील फरक +2 आणि -4 आहे. परंतु तिसऱ्या पर्यायातील वर्णाक्षर जे दिलेले आहे त्यामधील फरक मात्र -2 आणि +4 असा दिलेला आहे येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे विसंगत पद आहे. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक शब्दामध्ये जी वर्णाक्षर दिलेली असतात त्या वर्णाक्षरांचे वर्णमालेतील स्थान क्रमांक जर आपण लक्षात घेतले तर त्या स्थान क्रमांकावरूनच आपल्याला विसंगत पद शोधता येते. पुढील उदाहरण बघूया आपण. पुढील 5वं उदाहरण आहे. पहिलं पद ADG, दुसरं पद KNR, तिसरं पद PSV आणि चौथं पद आहे TWZ. आता यामध्ये आपल्याला स्थान क्रमांक त्यांचे शोधायचे आहेत. आता यामध्ये स्थान क्रमांक शोधताना आपल्याला वर्णमाला लक्षात असली पाहिजे. वर्णमालेतील प्रत्येक वर्णाक्षरांचा स्थान क्रमांक हे लक्षात असणं गरजेचं आहे. A चा क्रमांक 1 आहे, D चा क्रमांक 4 आहे आणि G चा क्रमांक 7 आहे. K चा क्रमांक 11 आहे, O चा क्रमांक 15 आहे आणि R चा क्रमांक 18 आहे. P चा क्रमांक 16 आहे, S चा क्रमांक 19 आहे आणि V चा क्रमांक 22 आहे. T चा क्रमांक 20 आहे, W चा क्रमांक 23 आहे आणि Z चा क्रमांक 26 आहे. म्हणजे प्रत्येक पदातील वर्णाक्षरांचे स्थान क्रमांक आपण लक्षात घेतले. आता काय करायचं आहे तर या स्थान क्रमांकातील फरक आपण पाहूया. 1 आणि 4 यामधील फरक 3 आहे आणि 4 आणि 7 यामधला फरक सुद्धा 3च आहे. म्हणजे A पासून तिसरं अक्षर पुढचं D आहे आणि D पासून तिसरं अक्षर पुढचं G आहे. तसंच दुसऱ्या पर्यायामधील KOR मध्ये सुद्धा K पासून चौथं अक्षर जे 11 ते 15 चौथं अक्षर O आहे आणि O पासून तिसरं अक्षर R आहे. तर P पासून आपण बघूया S कितव्या क्रमांकाला आहे. P पासून S तिसऱ्या क्रमांकाला आहे आणि S पासून V तिसऱ्या क्रमांकालाच आहे. त्यानंतर TWZ मध्ये T पासून तिसऱ्या क्रमांकावर W आहे आणि W पासून तिसऱ्या क्रमांकावर पुढे Z आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये असणारी जी वर्णाक्षर आहे ही वर्णाक्षर 3च्या फरकानं पुढील अक्षरे आहेत. परंतु पर्याय 2 मध्ये मात्र KOR मध्ये पहिलं अक्षर जे O हे अक्षर K पासून चौथ्या क्रमांकावर आहे आणि O पासून R हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे हे विसंगत पद या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये विसंगत पद पर्याय क्रमांक 2 KNR. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये P/L, X/T, M/I आणि K/O म्हणजे अपूर्णांक स्वरूपामध्ये अंश आणि छेद स्वरूपामध्ये ही वर्णाक्षर दिलेली आहेत. वर्णाक्षर कशी जरी दिलेली असली तर त्यांचे वर्णमालेतील स्थान त्यांचा क्रमांक आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. P चा क्रमांक आहे 16 आणि L चा क्रमांक आहे 12 म्हणजे 16/12. त्यानंतर X/T, X चा क्रमांक 24 आहे आणि T चा क्रमांक 20 आहे. M आणि I, M चा क्रमांक 13 आहे, I चा क्रमांक 9 आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये K/O मध्ये K चा क्रमांक 11 छेद O चा क्रमांक 15 आहे. अशा तऱ्हेनं त्यांचे स्थान क्रमांक आपण विचारात घेतले. आता या स्थान क्रमांकातील आपण फरक लक्षात घेऊया. अंश आणि छेद यांची जर वजाबाकी केली, अंश वजा छेद तर +4 या ठिकाणी फरक आला. म्हणजे अंश मोठा आहे 4. दुसऱ्या पर्यायामध्ये 24 वजा 20 या अंशातून छेद वजा केला +4 आलं. तिसऱ्या पर्यायामध्ये 13 मधून 9 मायनस केले +4 आलं. म्हणजे अंश हा छेदापेक्षा 4 न मोठा आहे. आता या ठिकाणी आपण बघूया K आणि O. K चा क्रमांक आहे 11 आणि O चा क्रमांक 15 आहे. 11 वजा 15 अंशातून छेद जर वजा केला
तर या ठिकाणी -4 हा फरक मिळतोय. म्हणजेच या ठिकाणी अंश हा छेदापेक्षा 4 ने लहान आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये अंश हा छेदापेक्षा 4 ने मोठा आहे, परंतु पर्याय 4 मध्ये मात्र अंश हा छेदापेक्षा 4 न लहान आहे. म्हणजे मागील अक्षर दिलेलं आहे. म्हणजे यावरून पर्याय क्रमांक 4 हे विसंगत पद आहे. k/o हे विसंगत पद आहे. त्याचा पर्याय क्रमांक आहे 4. पुढील उदाहरण आपण बघूया. 7वं उदाहरण आहे. यामध्ये दिलेले शब्द आहेत. दिलेली पद SRQP, दुसरं पद आहे OPNM, तिसरं पद आहे ZYXW आणि चौथं पद आहे JIHG. या प्रत्येक पदातील वर्णाक्षरांचा क्रम जर आपण विचारात घेतला तर आपल्या लक्षात येईल की पहिल्यामध्ये P म्हणजे SRQP बघूया आपण. SRQP म्हणजे उलट क्रमानं ही 4 अक्षरे दिलेली आहेत. दुसऱ्यामध्ये प्रत्येक पर्यायातील अक्षरे उलट क्रमाने लिहिलेली आहे. जे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 WXYZ GHIJ, परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र OPNM मध्ये मात्र अक्षरांचा क्रम हा उलट नाही किंवा उलट क्रमानं ही अक्षर दिलेली नाही. म्हणजे अक्षरच क्रमाने दिलेले नाहीत. कारण एन नंतर ओ पाहिजे, परंतु पी दिलेला आहे आणि नंतर ओ दिलेला आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे विसंगत पद आहे. अशा तऱ्हेनं आज आपण या इंग्रजी वर्णमालेतील विसंगत पदावरील उदाहरणं आपण सोडवली. सर्वांना धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील व्हिडिओ निश्चितपणे सलग पाहता येईल. धन्यवाद सर्वांना.